सुप्रभात मंडळी. आजकाल आपण जितक्या सर्रास आणि सहजतेने मोबाईलचा वापर करत आहोत, तितकंच सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड याचे प्रकार वाढत चालले आहेत. आज हा एक गंभीर विषय तर बनला आहेच, पण यासाठीची समाजजागृती करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. खूप कार्यक्रम ते तसे आयोजित करत असतात. आपल्या ग्रुपसाठी आणि चॅनलसाठी सुद्धा आपण अशीच एक शृंखला सादर करणार आहोत. दर रविवारी माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर मी एक भाग पोस्ट करणार आहे. तर ऐका आणि सजग व्हा. पुण्याचे श्री सुनील जाधव या विषयावर गेली 3 वर्ष अभ्यास आणि समाजजागृतीचं काम करत आहेत. तर त्यांच्या शब्दात पण माझ्या आवाजात ऐकूया या गहन विषयावरील माहिती. तर आजचा हा भाग पहिला. याचं शीर्षक आहे सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड, प्रकार, धोके आणि सावधानतेचे स्पष्ट मार्गदर्शन. आज आपण डिजिटल युगात जगतोय. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जीवन सोपं झालं असलं तरी याच माध्यमातून सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. हे गुन्हे दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम खोलवर घाव घालणारा असतो. म्हणूनच आज प्रत्येक नागरिकानं या फसवणुकीचे प्रकार समजून घेणं आणि योग्य ती सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम बँकिंग आणि OTP फसवणूक. आज अनेकांना फोन येतो किंवा मेसेज येतो, तुमचं खातं बंद होणार आहे, तुमचा KYC अपूर्ण आहे, OTP सांगा. घाबरून किंवा विश्वासाने OTP दिला जातो आणि काही क्षणात खात्यातील पैसे गायब होतात. सूचना आणि सावधान. कोणतीही बँक, कंपनी किंवा सरकारी संस्था कधीही OTP, आपला पिन किंवा पासवर्ड मागत नाही. असा फोन किंवा मेसेज आला तर तो थेट फसवणूक समजा. दुसरा प्रकार आहे खोटी लिंक फसवणूक. फोटो डाउनलोड करताना पण आता कोडिंग लिंक वापरून मोबाईल आणि बँक अकाउंट हॅक करतात. व्हॉट्सॲप, SMS किंवा ईमेलवर हा फोटो तुझाच आहे का, हा व्हिडिओ बघ, लॉटरी लागली आहे, अशा लिंक येतात. उत्सुकतेपोटी लिंक उघडली जाते आणि मोबाईल किंवा अकाउंट हॅक होतं. सूचना आणि सावधानता. अनोळखी किंवा संशयास्पद लिंक उघडू नका. लिंक लांब असेल, त्यात स्पेलिंगच्या चुका असतील किंवा अर्जंट असे शब्द असतील तर ती खोटी आहे असं पक्क समजा. तिसरा प्रकार आहे सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हॅक करून तुमच्या नावाने इतरांकडून पैसे मागितले जातात किंवा चुकीचे मेसेज पाठवले जातात. सूचना आणि सावधानता. मजबूत पासवर्ड वापरा. 2 टप्प्यांची सुरक्षा, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा आणि संशयास्पद लॉगिन लगेच तपासा. चौथा प्रकार आहे AI वापरून होणारी फसवणूक. आज AI तंत्रज्ञानामुळे खोटे फोटो, व्हिडिओ आणि ओळखीचा वाटणारा आवाज तयार केला जातो. मी बोलतोय असा फोन येतो आणि आवाज ओळखीचा वाटल्यामुळे पैसे पाठवले जातात. सूचना आणि सावधानता. कोणताही अर्जंट कॉल आला तरी प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी दुसऱ्या माध्यमातून खात्री करा. डोळ्यांनी पाहिलं किंवा कानांनी ऐकलं म्हणजे ते खरंच असेल हा समज सोडा. पाचवा प्रकार आहे ऑनलाईन नोकरी आणि गुंतवणूक फसवणूक.
घर बसल्या काम, दिवसाला हजारो रुपये, थोडी गुंतवणूक करा, मोठा नफा मिळवा, अशा आमिषाने आधी पैसे घेतले जातात आणि नंतर संपर्क तुटतो. सूचना आणि सावधानता. खऱ्या नोकरीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी आधी पैसे द्यावे लागत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. 6वा प्रकार आहे ब्लॅकमेल आणि सायबर छळ. फोटो एडिट करून खोटे व्हिडिओ तयार करून धमकावणं किंवा बदनामी करणं. सूचना आणि सावधानता. घाबरू नका, लाजू नका. पुरावे जतन करा आणि तात्काळ तक्रार करा. जर फसवणूक झालीच तर शांत राहा. लगेच बँकेला कळवा. कार्ड आणि UPI ब्लॉक करा. 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा आणि cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. वेळेत केलेली तक्रार मोठं नुकसान थांबवू शकते. श्री सुनील जाधव पुढे लिहितात की त्यांनी या गेल्या 3 वर्षाच्या सायबर क्राईमविषयीच्या अभ्यासात आणि समाजजागृती करत असताना एक गोष्ट अनुभवली आहे. माहिती हीच खरी सुरक्षा आहे. डिजिटल युग थांबणार नाही, पण सजगपणामुळे फसवणूक नक्की थांबवता येते. म्हणून जागृत राहा, सावध राहा आणि इतरांनाही जागृत करा. हीच खरी डिजिटल समाजसेवा आहे. मंडळी, माझी खात्री आहे की हा जो आपला उपक्रम आहे तो तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडलेला असेल आणि त्याचा तुम्हाला फायदाही होणार आहे. म्हणजे नवीन माहिती तरी निदान मिळणार आहे. कोणाच्याहीवर अशी वेळ येऊ नये की जिथे ऑनलाईन फ्रॉड होतोय आपल्याबरोबर किंवा तत्सम. परंतु जर झालंच असं काही तर काय करायचं ह्याची तरी माहिती आपल्याला निदान असायलाच हवी. आणि सावधानता काय बाळगायची असते तेही आपल्याला कळायला हवं. तर मला वाटतं हा उपक्रम सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि जर मला तुम्ही याबद्दल जर कळवलं तसं की आणखीन तुम्हाला काय प्रकारची माहिती हवी आहे तर तशीही माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.